नाशिक रोड शहरातील खून प्रकरणी आरोपींच्या धिंडमोडीने पोलीस प्रशासन सतर्कतेचा डोळा उघडला आहे. 20 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 8 वाजता नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून महेश सोनवणे उर्फ चिमण्या नावाचा आरोपी सुटला. जेलमधून सुटल्यानंतर आरोपीने आणि त्याच्या 15 ते 20 मित्रांनी 4 चाकी व दुचाकी वाहनांवर बसून धारदार शस्त्र हातात घेऊन परिसरात मिरवणूक काढली. या धिंडमोडीत सामान्य नागरिकांना आणि वाहनांना वाहतुकीस अडथळा निर्माण करून दहशत दाखवण्यात आली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या मिरवणुकीने नागरिकांमध्ये भीती निर्माण केली होती. नाशिक रोड पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि आरोपी ताब्यात घेतले. नाशिक रोड पोलीस ठाण्यापासून बिटको पॉइंटपर्यंत धिंडग काढून पोलीस प्रशासनाची तत्परता आणि गुन्हेगारांवर वचक कायम असल्याचं स्पष्ट केले. पोलिसांनी स्पष्ट केले की शहरात सतत वाढणाऱ्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये असलेल्या भीतीवर मात करणं आवश्यक आहे. याच प्रकरणाद्वारे पोलिसांनी दाखवलं की कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारांना मोकाट जाण्याची परवानगी नाही.